नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपण कायम महाराष्ट्रामध्ये म्हणत असतो की महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय किंवा महाराष्ट्र काय बिहार आहे का? म्हणजे आपण बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांना पाण्यात बघत असतो. आणि त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे या राज्यांमध्ये गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणावर वाढली, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तिथली ठीक नाहीये किंवा महिलांवरच्या अत्याचाराची स्थिती खूप वाईट आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपण उत्तर प्रदेश आणि बिहारला पाण्यात बघत असतो. पण महाराष्ट्र आता गुन्हेगारीच्या बाबतीत बिहार आणि उत्तर प्रदेशच्या पुढे जाऊन बसलाय, अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि ही गोष्ट मी बोलत नाहीये, तर ही गोष्ट डेटा बोलतोय. आणि डेटा तो म्हणजे केंद्र सरकारचा डेटा, म्हणजे विरोधी पक्षांनी दिलेला डेटा नाहीये. तर एनसीआरबीच्या वेबसाईटवरचा डेटा हा जारी झालाय. आणि 2024 या वर्षामध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचारामध्ये टॉपर आहे, वृद्धांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये टॉपर आहे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आहे. किंवा महिलांवर जे अत्याचार होतात त्यामध्ये एमपी आणि युपी नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतोय. आणि बिहार आपल्या बरचसं पाठीमागं पडलेलं आपल्याला दिसतंय. किंवा सायबर क्राईम मध्ये 300% वाढ झाली आहे. आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण एका तज्ज्ञ व्यक्तीसोबत करणार आहेत, म्हणजे ज्यांचा सामाजिक अंग आहे, म्हणजे ज्या चळवळीच्या अंगांना सुद्धा या गोष्टीकडे बघू शकतात. आणि त्या फक्त वकील नाही आहेत, तर त्या सामाजिक गोष्ट म्हणजे वंचित आणि शोषित घटकांच्या बाबतीत किंवा महिलांच्या बाबतीत कायम आक्रमकपणे बाजू मांडत असतात. आणि ती बाजू फक्त न्यायालयातच नाही तर रस्त्यावर उतरून सुद्धा मांडण्याची त्यांची तयारी असते. अशा प्रसिद्ध वकील परिक्रमा खोत आपल्यासोबत आहेत. मॅम, स्वागत आहे तुमचं लॉजिकल सिद्धांत मध्ये. थँक्यू सो मच मला इथे बोलवण्यासाठी आणि हा महत्वाचा विषय चर्चेला घेण्यासाठी. मॅडम, आपण कायम बिहारला आणि उत्तर प्रदेशला पाण्यात बघत असतो. आणि 2014ला भाजपची कॅम्पेन मधली सर्वात महत्वाची ऍड होती की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आता ही आकडेवारी बघितल्यानंतर म्हणजे भ्रष्टाचारात टॉपर, महिलांवरच्या आणि वृद्धांवरच्या अत्याचारामध्ये दुसऱ्या क्रमांकावर, किंवा बलात्कारानंतर 25 महिलांना ठेचून मारलं गेलं किंवा त्यांची हत्या केली गेली. सायबर क्राईम मध्ये 300% आपण पुढे गेलोय. तर कुठे नेऊन ठेवलाय नेमका महाराष्ट्र माझा? मला असं वाटतं आपण महाराष्ट्राबद्दल जेव्हा केव्हा बोलतो ना तेव्हा खूप अभिमानानं आणि खूप गर्वानं शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणतो. आपण महाराष्ट्राला कायमच पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणत आलेलो आहोत. आणि पुरोगामी शब्दाचा अर्थ पुढे नेणारा किंवा दिशा दाखवणारा, पुढे जाणारा अशा अर्थाने वापरला जातो. पण हे खूप विरोधाभासी आहे किंवा हे खूप दुर्दैवी आहे की आपण जे पुढे जातोय ती आपली पुढे जाण्याची दिशा कुठेतरी चुकतीये का? आपण कायमच आपल्या स्वतःचं बिहार सोबत, उत्तर प्रदेश सोबत किंवा तत्सम राज्याच्या सोबत कंपॅरिझन करताना महाराष्ट्र त्यांच्यापेक्षा चांगला कुठल्या पद्धतीने आहे किंवा कुठल्या बाबतीत आहे याबद्दल खूप भरभरून बोलायचो की आम्ही आम्ही अ, महाराष्ट्र भारतातल्या बाकी राज्यांना दिशा दाखवणारं एक राज्य आहे. असं असताना मग महाराष्ट्रातल्या या सगळ्या एनसीआरबीच्या डेटानुसार जेव्हा महाराष्ट्र आपण टॉप करत आहोत, भ्रष्टाचारासारख्या विषयात आपण टॉप करत आहोत, महिलांच्या संदर्भातल्या लैंगिक हिंसाचाराच्या बाबतीत विशेषतः आपण टॉपर आहोत, लहान बालकांच्या संदर्भातल्या हिंसाचाराच्या सोबत, वृद्धांच्या सोबतल्या हिंसाचाराच्या सोबत जर आपण टॉपर आहोत, तर मग खरंच हा प्रश्न विचारावासा वाटतो की ह्या राज्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने कोण सुरक्षित आहे, कुठे सुरक्षित आहे? आणि मग खरंच हा प्रश्न जो तुम्ही आता विचारताय तो खूप ऍप्ट आहे की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा सुरक्षिततेच्या बाबतीत किंवा सेफ्टी, सिक्युरिटी, डिग्निटी या सगळ्या बाबतींमध्ये आपण कुठे जातोय, आपली पुढे जाण्याची दिशा कुठेतरी चुकतीये का? हा सगळ्याच प्रश्नांचा आपल्याला या निमित्ताने विचार करणं गरजेचं आहे. या आकडेवारी मधला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे महिलांवरच्या अत्याचाराचा आहे. म्हणजे तुम्ही ग्राउंडवर त्याबद्दल काम केलंय. आणि कशी परिस्थिती आहे म्हणजे हजारो गुन्हे दाखल होत आहेत, म्हणजे 47,000 पेक्षा सुद्धा जास्त गुन्ह्यांची नोंद. आता मी तुम्हाला तुम्हाला सांगायचं जर झालं तर 47,954 गुन्हे हे महिलांवरच्या अत्याचाराचे नोंदवले गेले. आणि ज्या गुन्ह्यामध्ये जवळपास 25 महिलांची रेप नंतर हत्या करण्यात आली. कसं बघता म्हणजे 47,000 म्हणजे जवळपास 50,000च्या घरात जर गुन्हे दाखल होत असतील आणि त्यातल्या 25 महिलांची रेप नंतर हत्या होत असेल, तर महिलांच्या अँगलने तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की 47,000 हा जरी आकडा आलेला असला किंवा हा जरी आकडा आपल्याला दिसत असला तरी हे फक्त रिपोर्टेड किंवा ज्या ऍक्च्युअल हिंमत ज्या महिलांनी दाखवली पोलीस स्टेशन पर्यंत ज्या तिथे पोहोचू शकल्या
किंवा ज्यांनी या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात हे करू नये की नाही आम्हाला आमचा गुन्हा नोंदवायचाच आहे, आम्हाला याच्या विरोधात न्याय हवा आहे, म्हणून ज्या हिमतीनं भांडल्यात लढल्यात अशा या 47,000 48,000 महिलांचे गुन्हे नोंद आहेत. पण खरा आकडा याच्यापेक्षा ग्राउंडवरती जेव्हा आम्ही काम करतो तो याच्यापेक्षा खूप मोठा आहे. अनरिपोर्टेड केसेसचं प्रमाण आपल्या इथे प्रचंड मोठं आहे. ज्या केसेस, ज्या गुन्ह्यांचं कधीच कुठे दखल घेतल्या जात नाही, ज्या कुठे नोंदवल्या जात नाही. जसं आता तुम्ही मगाशी माझं इंट्रोडक्शन देताना सांगितलं की रस्त्यावरती एक आंदोलन आपल्याला उभं करावं लागलं का, तर फक्त एक FIR दाखल करून घेण्यासाठी. तर FIR दाखल करण्यासाठीची जर आपल्याकडे ही परिस्थिती असेल, FIR नोंदवून घेण्यासाठी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत असेल, एवढ्या मोठा जनरेटा सोबत असताना, एवढा मोठा जनसमुदाय सोबत असताना, इतक्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीज आपल्या मागे खंबीरपणे उभ्या असताना, तर ज्या महिलांच्या मागे याच्यातलं काहीच नाहीये, ज्या महिलांना या सगळ्या गोष्टींपर्यंत ऍक्सेस नाहीये, ज्या महिलांना आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, ज्या निमसामाजिक किंवा अगदी अल्पसंख्याक समुदायात येतात, ज्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल परिस्थितीतनं येतात, ज्यांच्या मागे त्यांना काही सामाजिक किंवा पॉलिटिकल कनेक्शन्स नाहीयेत, कॉन्टॅक्ट्स नाहीयेत, अशा महिलांना तिथे जाणं, त्या सिस्टीममध्ये अगदी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमची FIR दाखल करणं असो किंवा मग कोर्टात जाऊन तो पुढे खटला चालण्यासारखा विषय असो, अगदी माझ्यासोबत झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात मला दवाखान्यात जाऊन, सरकारी दवाखान्यात जाऊन मेडिकल करून घ्यायचं असेल तरी तो सुद्धा खूप मोठा आघात माझ्यावरती असतो. कारण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये बरेचदा असं आपण घडताना बघतो की पीडितेवरतीच वारंवार त्या सगळ्या घटनेचं रिव्हिक्टिमायझेशन तिच्यासोबत कुठेतरी कायम घडताना आपल्याला दिसतं. म्हणजे माझ्यासोबत काहीतरी घडलं आहे, आज मला हे जाऊन पोलिसांना सांगायचंय, उद्या मला जर ते त्याच्यात काही शारीरिक दुखापत मला असेल तर मला हेच सगळं जाऊन परत दवाखान्यात सांगायचंय, परवा दिवशी मला कोर्टात जाऊन परत तेच सगळं बोलायचं आहे, मग सरकारी वकिलांना मला याची उत्तरं द्यायची आहेत. आरोपीच्या बाजूने जे कोणी वकील असतील, आरोपीला त्याचा बचाव करण्याचा 100% अधिकार आहे, तो मिळायलाच हवा, या मताशी मी अगदी सहमत आहे. कारण त्याशिवाय आपण न्याय झाला किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो झालं असं म्हणू शकत नाही. पण हे सगळं होत असताना त्या पीडितेला वारंवार तिने जे काही सहन केलंय, तिने जे काही भोगलंय, ते वारंवार सगळं परत परत सांगणं, परत परत भोगणं, परत परत मांडणं, ह्या सगळ्या प्रोसेसमधनं बऱ्याच महिला तिथपर्यंत जायच्या आधीच बाहेर पडताना आपण बघू शकतोय. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अहवालातनं हे सिद्ध झालंय की भारतात प्रत्येक 3 पैकी एका महिलेला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या प्रकारे हिंसाचाराला सामोरं जावं लागलेलं आहे. मग ती शारीरिक हिंसा असो, मानसिक हिंसाचार असो, लैंगिक हिंसाचार असो, आणि दुर्दैवानं याच्यातल्या 85% पेक्षा जास्त केसेसमध्ये जो कोणी आरोपी असतो हा त्यांच्या अगदी निकटवर्गीय पैकी कोणीतरी असतो. मग तो माझ्या घरातला कोणीतरी असेल, माझ्या शेजारचा कोणीतरी असेल, माझ्या कामाच्या ठिकाणचा कोणीतरी असेल, ज्याला मी ओळखते असा कोणीतरी असेल. आणि अगदी 15% आरोपी असे आहेत की जे एका सूड भावनेने किंवा जे एका त्यांच्या त्या मेंटॅलिटीतनं हे गुन्हे करताना आपण बघू शकतोय. तर जर माझ्याच घरातला कोणीतरी आहे ज्याच्याकडनं मला हा सगळा या हिंसाचाराला सामोरं जावं लागतंय, तर इथेही आपण हे लक्षात घ्यायला हवं की रिपोर्टिंग करण्याचं पर्सेंट त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात कमी होत असणार आहे. कारण मग माझ्या घरातलं कोणीतरी आहे आणि मी जर त्याच्याबद्दल रिपोर्टिंग करते आहे, तर मग माझ्या कुटुंबाच्या एकंदरीत सामाजिक स्थितीबद्दलचे प्रश्न निर्माण होतात. लोक मला नावं ठेवतील का, समाज मला नाव ठेवेल का, लोक मला वेगळ्या पद्धतीने काही बोलतील का, असे अनेक सगळे प्रश्न, असे अनेक सगळे विचार डोक्यात ठेवून मग बरेचदा महिला विचार करतात की मला या सगळ्या प्रकरणात, या सगळ्या भानगडीत पडायचंच नाहीये, मला या सगळ्या गोष्टींपर्यंत जायचंच नाहीये. पोलीस स्टेशनला गेलं की पोलिसांना म्हणजे आता ह्याच प्रकरणात आम्ही किंवा अशा अनेक प्रकरणांमध्ये जेव्हा आम्ही महिलांच्या सोबत पोलीस स्टेशनला जातो तेव्हा कॉन्स्टेबलला तीच घटना सांगा, मग कॉन्स्टेबल म्हणतो बरोबर, थोड्या वेळात साहेब येतील, थोड्या वेळ बसून घ्या, मग आपण मोठे साहेब आले की बोलू. मग परत मोठ्या साहेबांना परत ते सगळं समजावून सांगा. सिनियर PI पर्यंत गेलं की पण ते काही घडत नाही, मग DCP ACP अगदी इथपर्यंत, आणि परत परत हे झाल्यानंतर एका पॉइंटला महिला इतके फेडअप होतात की त्या ऍक्च्युअल एका पॉइंटला लिहून दिलेलं आहे त्यांनी की आम्हाला आमच्या विरोधात कुठलाच घटना घडलेली नाहीये, आमच्यावरती काहीच अन्याय झालेला नाहीये, आणि हे सगळं मी गैरसमजुतीतनं केलं होतं, गैरसमजुतीतनं लिहून दिलेलं होतं, आणि मला हा खटला पुढे चालवायचा नाहीये किंवा मला कुठलीच तक्रार दाखल करायची नाहीये. तर हे सगळं आपण जो 47-48 हजाराचा जो आकडा बघतोय, हा 48 हजाराचा आकडा आलेला असला तरी त्याच्या मागे हे एवढं मोठं सगळं काहीतरी दररोज घडत असतं, दररोज होत असतं. त्यामुळे ऍक्च्युअल सगळ्या केसेस जर रिपोर्ट व्हायला लागल्या तर याच्यापेक्षा खूप मोठा कदाचित तो आकडा येऊ शकेल किंवा तो आकडा असू शकेल.
तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं आपल्याला या सगळ्या घटनांकडे बघायला हवं, या सगळ्या घटना समजून घ्यायला हव्यात असं माझं खूप प्रामाणिक मत आहे. मॅडम, तुम्ही रिपोर्टेड केस आणि नॉन रिपोर्टेड केसेस याबद्दल सांगितलं, किंवा महिला समोर येऊन का गुन्हा दाखल करत नाहीत, सिस्टीम मध्ये कसे फ्लॉज आहेत या गोष्टी सांगितल्या, किंवा त्यांना मानसिक त्रास कसा होतो ते सांगितलं. पण याचा एक अँगल न्यायालयात सुद्धा येतो. म्हणजे आपण ज्यावेळी न्यायाचं तत्व म्हणतो तर बेल मिळते बऱ्याचदा. आता कुलदीप सेंगर सारख्या माणसाला त्याचा इन्फ्लुएन्स वापरून त्यानं बेल मिळवली. अशी प्रकरणं ज्यावेळेस समोर येतात, किंवा वर्षानुवर्ष न्यायालयामध्ये खटले प्रलंबित असतात आणि ते चालत राहतात. आता माझ्या ओळखीतले एक मैत्रीण आहे, तर तिचा एक खटला आहे, तर जवळपास 12 वर्षापासून रेग्युलर हिअरिंग सुद्धा त्या खटल्यांची होत नाही. तर असे वर्षानुवर्ष कोर्टात जाणं, पायऱ्या झिजवणं, पुढची तारीख मिळवणं, या गोष्टींमुळे सुद्धा महिलांच्या मानसिक स्वास्थ्यावर काही परिणाम होतो का? आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपण नकोच त्या झंझटमध्ये पडायचं, जे झालं ते विसरून आपण पुढे चालायचं, असा काही महिलांचा समज होतोय का? याबद्दल काय सांगाल? 100% अगदी मी हेच एक्झॅक्टली बोलत होते, की जसं आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या संदर्भात उदाहरण सांगितलं, असे अनेक प्रकरणं दररोज सर्रासपणे कोर्टात घडताना दिसतात आपल्याला. तालुका लेवल आपल्याकडे कोर्टाची एक हायरार्की आहे, कोर्टाची एक सिस्टीम आहे. तालुका कोर्ट किंवा JMFC ज्याला लिगल भाषेमध्ये आपण म्हणतो, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. JMFC कोर्टामधनं म्हणजे खालच्या कोर्टामधनं मग सेशन कोर्टात, सेशन कोर्टामधनं मग हायकोर्टात, हायकोर्टामधनं मग सुप्रीम कोर्टात, अगदी तिथपर्यंत हे सगळी प्रोसेस आपल्याकडे फॉलो होताना आपण बघतो. खालच्या कोर्टात जरी म्हणजे खालचं कोर्ट हा शब्द वापरणं खरं तर चुकीचं आहे, पण हा सर्वसामान्य भाषेत वापरला जाणारा शब्द आहे, जो आपल्याला बोलायला किंवा समजून घ्यायला सोपा पडतो. तर तालुका किंवा जिल्हा कोर्टामध्ये त्या प्रकरणाचा निकाल लागला की पुढे त्याच्या विरोधात अपीलात हायकोर्टात जाणं, मग इथे जे काही घडलेलं आहे ते परत सगळं तिथे रिपीट होणं, मग त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात जाणं. ज्या केसेसमध्ये अगदी रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस आहेत की ज्या केसेसमध्ये मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा झालेली आहे, अशा काही केसेसमध्ये मग नंतर राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करण्याची सुद्धा आपल्याकडे कायदेशीर तरतूद आहे. आणि ह्या सगळ्या कायदेशीर तरतुदी खरं तर गरजेच्या आहेत दोन्ही बाजूनी. पण हे सगळं घडताना आपल्याला हे समजून घ्यायला हवं की याच्यामध्ये जे तुम्ही म्हणताय न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले खटले जे आपल्याकडे आहेत, आपल्याकडे लोकसंख्येच्या प्रमाणात जितके न्यायाधीश असायला हवेत, ती न्यायाधीशांची संख्या अत्यल्प प्रमाणात आहे. जे न्यायाधीश किंवा जी लोक म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा आणि पोलीस यंत्रणेमध्ये सुद्धा आणि अगदी मी तर म्हणेल की वकिली व्यवसायामध्ये सुद्धा, मी स्वतः वकील असूनही हे खूप जबाबदारीनं विधान मी करते आहे की ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये वकील असू देत, न्याय व्यवस्था म्हणजे जजेस असू देत, किंवा पोलीस यंत्रणा असू देत, किंवा अगदी आपली राज्य व्यवस्था असू देत म्हणजे राजकारणी लोक असू देत, ही ह्या सगळ्या लोकांनी ज्या संवेदनशीलतेने या सगळ्या गोष्टींकडे बघायला हवं, ज्या संवेदनशीलतेने ही सगळी प्रकरणं हाताळल्या जायला हवीत, त्या संवेदनशीलतेने हे प्रकरणं हाताळल्या जात नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी चित्र आपण आज आपल्या आजूबाजूला बघतोय. म्हणजे कुणीतरी राजकारणी येतो आणि असं काहीतरी झाल्यानंतर जे जनसमुदायामध्ये राग उसळून आलेला असतो त्याच्यावरती ते म्हणतात की यांना फाशी दिल्या गेली पाहिजे, भरचौकात त्यांना मारून टाकले गेलं पाहिजे. असं जेव्हा एका बाजूला असंवेदनशील विधानं यायला लागतात, तेव्हा मग लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अजूनच कमी व्हायला लागतो. कोर्टामधले खटले प्रलंबित असण्याचं सगळ्यात मोठं कारण जे मी आता आपण डिस्कस करत होतो की आपल्याकडे लोकसंख्येच्या प्रमाणात न्यायाधीशांची संख्या अत्यल्प प्रमाणात आहे. न्यायाधीश अत्यल्प प्रमाणात असण्याचे सुद्धा अनेक कारण आहेत, ज्याबद्दल सुद्धा सुदैवानं NCRBच्या डेटामध्ये बोलल्या गेलेलं आहे. आपल्याकडे महिला न्यायाधीशांची संख्या सुद्धा अत्यल्प प्रमाणात आहे. म्हणजे विचार करा की आपण म्हणतोय की भारताला स्वातंत्र्य मिळून आता 77व्या वर्षात आपण आहोत आणि आजही भारतामध्ये एकही सर्वोच्च न्यायालयाची सरन्यायाधीशपदी महिला पोहोचू शकलेली नाही. हे याच्यातनं आपली जी ओव्हरऑल सिस्टीम आहे किंवा याच्यातनं आपण महिलांकडे आपला बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे याच्याबद्दल म्हणजे जो तो किती फ्लॉड आहे हे आपण बघू शकतोय. एक खूप प्रसिद्ध कोट आहे, मला आता नेमकं त्या यांचं नाव आठवत नाहीये, त्यांनी 1989 साली हे स्टेटमेंट केलं होतं की लॉ सी अँड ट्रीट वुमन जस्ट द वे अ मॅन सी अँड ट्रीट द वुमन. कायदा महिलांना असं बघतो किंवा असं हाताळतो की जसं काही एखादा पुरुषी पद्धतीने तो कायदा हाताळतो किंवा बघतो आहे. म्हणजे याचं अगदी लिटरल ट्रान्सलेशन असं होऊ शकेल. याचा अर्थ जो आपण अगदी पितृसत्ताक विचाराने, म्हणजे पितृसत्तात्मक विचार बाईचे असू शकतात, पुरुषाचे असू शकतात, फक्त सगळे पुरुषांच्याच बाजूने असं मी म्हणत नाही, किंवा ह्या पद्धतीने जर कायदा
अस्तित्वात येत असेल किंवा न्याय व्यवस्थेमध्ये काम करणारे लोक जर अशा पद्धतीनं विचार करून त्याची अंमलबजावणी करत असतील, तर मग अशा वेळी ऍक्सेस टू जस्टिस म्हणजे अगदी कोर्टापर्यंत, पोलीस स्टेशनपर्यंत, वकिलांपर्यंत पोहोचण्याचं जे एक धाडस त्या बाईंनी करायला हवं, तिथपर्यंत जाण्यासाठीची जी एक हिंमत त्या बाईनं दाखवायला हवी. अशा वेळी त्यांना अगदी हे होतं की नाही, याच्यापेक्षा मी माझ्या घरात बरी आहे, याच्यापेक्षा मी माझ्या कुटुंबासोबत बरी आहे, हे सगळं करण्यापेक्षा मी प्रयत्न करते की हे सगळं मी विसरून जायला हवं, हे माझ्यासोबत काही घडलंच नाही हे करायला हवं. खूप मोठा टक्का एनसीआरबीच्या डेटामध्ये याच्याबद्दल सविस्तर बोलल्या गेलेलं नाहीये, पण खूप मोठा टक्का असा आहे की असे सगळं प्रकरण घडल्यानंतर त्या महिलेने स्वतःच्या जीवाला काहीतरी करून घेतलंय की या सगळ्या प्रोसेसमध्ये मला जायचं नाहीये, या सगळ्या प्रोसेसमध्ये मला पडायचं नाहीये. याच्यातनं असलेला मानसिक आघात, याच्यातनं असलेला तुमच्या कुटुंबावरती झालेला सगळ्यात मोठा आघात, याच्यातनं त्या महिलेकडे तिच्या स्वतःच्या कुटुंबाचा बघण्याचा बदललेला दृष्टिकोन. आजही जेव्हा असं काहीतरी घडतं, आपल्याकडे दिल्लीतल्या निर्भयाचं जेव्हा प्रकरण झालं होतं, तेव्हा त्या निर्भयाच्या आरोपींना जेव्हा फाशीच्या शिक्षेची संदर्भात जेव्हा हे होतं, न्यायव्यवस्थेमध्ये जेव्हा हे सुरू होतं, तेव्हा त्याच्यातल्या एका आरोपीच्या बायकोने एका न्यूज चॅनलला बाईट दिली होती आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की माझा जर नवऱ्याला फाशीची शिक्षा झाली तर माझ्या जगण्याला अर्थच उरणार नाही, मग मी त्याच्यापेक्षा मेलेलीच बरी नाहीये. इतकं आपण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये चुकीच्या पद्धतीने आपली मानसिकता म्हणजे आपण कन्सेंट बद्दल बोलत नाही, आपण संमती संदर्भात आपण बोलत नाही, आपण स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलत नाही, आपण मुक्त लैंगिक शिक्षणाबद्दल बोलत नाही, आपण वयात येताना होणारे शारीरिक मानसिक भावनिक बदल या संदर्भात बोलत नाही. आणि त्याच्यामुळे ही जी सगळी घुसमट जे तुम्ही म्हणताय, ही सगळी जी घुसमट आहे हे सगळं एकत्र एकात एक गुंफलेले सगळ्या गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे दुर्दैवानं हे घडतं की ती महिला तिथपर्यंत जाण्यापासूनच स्वतःला थांबवून ठेवते की मला हे पुढे न्यायचं नाही, मला हे पुढे करायचं नाही. मॅम, हे झालं महिलांवरच्या अत्याचाराबद्दल, म्हणजे महिला समोर येऊन सांगू शकतात की त्यांच्याबद्दल काय झालं. पण एक घटक असा आहे की जे स्वतःच बद्दल काय घडलं किंवा स्वतःला कोणी काय केलं हेच सांगू शकत नाही, ते म्हणजे छोटी मुलं असतात, बालक असतात. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र टॉपला आहे. आणि आत्ताच नसरापूरची घटना सुद्धा घडलेली आहे. या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये जे बालकांवरचे अत्याचार आहेत याकडे कसं बघता, किंवा ही जी आकडेवारी समोर आली आणि महाराष्ट्र फार आघाडी घेतोय या गोष्टीत सुद्धा, कसं बघता याकडं? अगदीच नसरापूर सारखी जी दुर्दैवी घटना आपल्याकडे घडली किंवा अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतात, हे हेही खरं एक दुर्दैव आहे हा आपलं, की आपण खूप सिलेक्टिव्ह आउटरीच करतो. म्हणजे एखादी घटना जी आपल्याला सोशल मीडियामध्ये समजते किंवा सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे वगैरे जे सगळे सोशल माध्यमं आहेत किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सच्या याच्यातनं समजतं, आपण त्या घटनेबद्दल खूप आउटरीच करतो किंवा त्याचं लिंग कापून टाका, त्याला भरचौकात फाशी द्या, त्याला दगडाने ठेचून मारा, त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला धडा शिकवतो किंवा त्याचं पोलीस एन्काउंटर करा वगैरे वगैरे, असं सगळं अशा काही सिलेक्टिव्ह प्रकरणांमध्ये घडतं. पण दुर्दैवानं नसरापूर सारखी प्रकरणं आपल्याकडे ही सर्रास घडतात. पण जसं आपण महिलांच्या अत्याचारांच्या संदर्भात बोलत होतो, ही सर्रास घडत असलेल्या प्रकरणांबद्दल सर्रास बोलल्या जात नाही किंवा ते सर्रास सोशल मीडियामध्ये येत नाही. अगदी 8 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाचं एक खूप महत्वाचं जजमेंट आलंय, ज्याच्यावरती काल परवाच मी महाराष्ट्र टाइम्ससाठी एक लेख देखील दिला होता, की एका 15 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला, त्याच्यातनं ती गर्भवती राहते आणि तिचा गर्भपात करून घेण्यासाठी 24 आठवड्यांपर्यंत आपल्याकडे गर्भपात करून घेण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाहीये असं कायदा सांगतो. पण तिला गर्भपात करून घेण्यासाठी तिला तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट, हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं, की हे बलात्कारातनं आलेली माझी प्रेग्नन्सी आहे किंवा बलात्कारातनं राहिलेला हा माझा गर्भ आहे आणि मी स्वतःच 15 वर्षाची आहे. मी हा गर्भ पुढे कॅरी करू शकत नाही. त्याच्यातनं माझ्या जीवाला, माझ्या स्वतःच्या यालाच धोके निर्माण होऊ शकतात आणि मुळात मी मानसिक दृष्ट्या सुद्धा इतकी खंबीर नाहीये, की मी हे पुढे कॅरी करू शकेल. आणि मग सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारला असं सांगावं लागतं, की तुम्ही या प्रकरणात संवेदनशील पद्धतीने बघा. हे प्रकरण 15 वर्षाच्या लेकरांनी कसं ते स्वतःच लेकरू आहे ना, तिने कसं कोणाचा गर्भ कॅरी करणं आणि तेही बलात्कारासारख्या घटनांना
आलेली तुमची प्रेग्नन्सी, तर तिने ते कसं कंटिन्यू करणं अपेक्षित आहे. तर सुप्रीम कोर्टाने मग केंद्र सरकारला त्या संदर्भात खूप कडक शब्दात ताशेरे ओढलेत की तुम्ही अशा अशा केसेसमध्ये संवेदनशील पद्धतीने ह्या सगळ्या घटना हाताळा. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं आपल्याला बालकांच्या सोबत होत असलेल्या हिंसाचाराबद्दल किंवा अत्याचाराबद्दल बोलायला हवं. आपण जेव्हा शाळांमध्ये जेव्हा आम्ही या संदर्भात म्हणजे काम करण्यासाठी जातो, बोलण्यासाठी जातो, वयात येताना होणाऱ्या शारीरिक बदलांसंदर्भात जेव्हा आम्ही बोलायला जातो किंवा गुड टच बॅड टचच्या संदर्भात जेव्हा आम्ही सांगायला जातो, तेव्हा सगळ्यात पहिला विरोध आम्हाला कोणाकडनं होत असेल किंवा सगळ्यात पहिले आम्हाला हे कोणाकडनं होत असेल तर दुर्दैवानं तो पालकांकडनं होतो, दुर्दैवानं तो शाळा समित्यांकडनं होतो की हे खूप लहान आहेत मुलं अजून, यांना हे सगळे सांगायची काही गरज नाहीये. आपल्याकडे लॉकडाऊन च्या काळापासून, खरं तर त्याच्या बऱ्याच आधीपासून पण लॉकडाऊन पासून आपण हे खूप डॉमिनंटली बघितलं की मोबाईल हा जो एक कधी काळी म्हणजे अगदी माझ्या बालपणी सुद्धा आणि तुम्हाला तुमच्याही बाबतीत आठवत असेल की मोबाईल हा एक प्रिव्हिलेज होता, जो आता तुमच्या अन्न वस्त्र निवार्या इतका दैनंदिन गरजेची वस्तू बनलेली आहे. तुमचं इंटरनेट असेल, तुमचा फोन असेल, हे तुम्हाला तो सतत चार्ज असणं, हे तुम्हाला तुमचे डोपामिन आणि हे सगळं सायकोलॉजिकली इंटरकनेक्टेड आहे, जे परत शेवटी येऊन बाललैंगिक अत्याचारावरती येऊन थांबतं. मी स्वतः एक केस मध्यंतरी हँडल करत होते, पुणे कोर्टात अजूनही ते प्रकरण सुरू आहे की ज्याच्यामध्ये एका लहान एक मुलगा आहे, एक 7वी-8वीत शिकणारा तो मुलगा आहे. 7वी-8वीत म्हणजे 13-14 वर्ष वगैरे, 12-13 वर्ष वगैरे त्या मुलाचं वय आहे. आणि त्या मुलाचे वडील त्यांच्या स्वतःच्या फोनवरती एक ब्लू फिल्म बघतात, एक पॉर्नोग्राफिक फिल्म बघतात. नंतर ते म्हणजे ते सगळं बंद वगैरे करून तो फोन बाजूला ठेवून ते त्यांचं दुसरं कामाला जातात. पण आजकाल आपण हे बघितलंय की 6-7 म्हणजे अगदी 7व्या-8व्या 7-8 वर्षाच्या मुलांना देखील फोनचं हिस्ट्री चेक करणं, युट्यूब ओपन करणं, हे खूप इझिली ते मॅनेज करतात. खूप इझिली त्यांना समजतंय हे सगळं करणं. मग तो त्याच्या वडिलांच्या फोनमध्ये जाऊन ती सगळी हिस्ट्री चेक करतो आणि मग या सगळ्यामध्ये अरे हे सगळं काहीतरी होतंय, तर याच्यात त्या बाईला मजा येताना दिसते, ती बाई आनंद, असं असं काहीतरी त्याला ते सगळ्या याच्यातनं वाटतं. आणि मग मला हे करून बघायचंय, त्या माणसाला पण आनंद वाटतोय, त्या बाईला पण आनंद वाटतोय, मग मला हे करून बघायचंय म्हणून फक्त आउट ऑफ प्युअर क्युरियोसिटी तो हे सगळं त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका 6-7 वर्षाच्या मुलीवरती करून बघण्याचा प्रयत्न करतो. दुर्दैवानं तसं काही हे घडत नाही, पण हे सगळं तो करून बघण्याचं हे करतो. ती मुलगी सांगते की दादानी टच केलं, दादानी हे केलं. आणि मग हा सगळा प्रकार जेव्हा बाहेर येतो, तर ह्या प्रकरणामध्ये दोषी कोण आहे? तो 7व्या-8वीत शिकणारा मुलगा, त्याचे वडील, फोनचा असलेला इझी ऍक्सेस, जे आपल्याला किंवा आपल्याला कन्सेंट बद्दल बोलायचं नाहीये. आपण आजच्या म्हणजे आपण आपल्याही पिढीला आणि आपल्यानंतर येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांना कन्सेंट म्हणजे पॉर्नोग्राफिक फिल्म मध्ये जे काही दिसते ती कन्सेंट आहे हे दाखवतोय. आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना गुड टच किंवा बॅड टच ह्याच्याबद्दल म्हणजे हे काहीतरी परकीय शब्द आहेत, हे काहीतरी वेस्टर्न इन्फ्लुएन्स आहे हे सांगतोय. आणि मग असं घडत असताना बाललैंगिक हिंसाचाराचं जे खूप मोठं प्रमाण आपल्याकडे दुर्दैवानं दिवसेंदिवस वाढतंय, हे फक्त महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणजे आकडेवारीत महाराष्ट्राच्या बाबतीत हे मोठं असलं तरी दुर्दैवानं ओव्हरऑल भारतीय समाजात याचं प्रमाण जे मोठ्या प्रमाणात म्हणजे याचा टक्का जो मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतोय, याला अनेक कारणांपैकी ही महत्वाची कारणं आहेत. कारण शेवटी काय, क्रिमिनल लॉ आपल्याकडे अस्तित्वात आहे 100%. क्रिमिनल लॉच्या याच्यातनं तुम्ही कायद्याच्या याच्यातनं त्यांच्यावरती जरब बसवायला पाहिजे, हेही मी मान्य करते. पण आपल्याकडे हे खूप जुनं तत्व आहे की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. हे घडू नये म्हणून आपण काय करतोय, हे घडायलाच नको, किंवा ह्या सगळ्या याच्यामध्ये हे सगळं घडण्यापूर्वीच आपण काही प्रिव्हेंटिव्ह लेवलला किंवा प्रिव्हेंटिव्ह याच्यावरती काही मेजर्स घेऊ शकतोय का, ह्या सगळ्यांसंदर्भात सुद्धा मला असं वाटतं की या आकडेवारीने आपल्याला जागं केलंय की आपण या सगळ्यांबद्दल सुद्धा बोलायला हवं. बाललैंगिक हिंसाचाराच्या बाबतीत हे सत्य आहे जे आपण मान्य करायलाच हवं की बाललैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणातले 95% प्रकरणं परिचित लोकांकडनं घडलेली प्रकरणं असतात. म्हणजे अगदी माझा काका, माझा मामा, माझा आजोबा, माझ्या माझ्या मी ज्या म्हणजे ऑटोनी शाळेत जाते, तो ऑटो ड्रायव्हर, तो रिक्षा ड्रायव्हर, तो म्हणजे त्या स्कूल बसचे ड्रायव्हर्स, असे अनेक घटना आपल्या आजूबाजूला आहेत. म्हणजे हे परत ह्याच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा असं आपण म्हणतो की सगळे पुरुषच हे करतात का? नॉट एव्हरी मॅन बट ऑलवेज अ मॅन. आणि बाललैंगिक हिंसाचाराच्या प्रमाणामध्ये हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की कायदा असं सांगतो की
बाल हा शब्द जेव्हा आपण वापरतो, मग तो मुलगा आहे की मुलगी आहे यांनी फरक पडत नाही. किंवा अत्याचार करणारा आरोपी हा पुरुष आरोपी आहे का स्त्री आरोपी आहे यानेही फरक पडत नाही. दुर्दैवानं बाललैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणात महिला आरोपींची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. ह्याच्याबद्दलही आपल्याला बोलायला हवं किंवा याच्याबद्दलही आपल्याला ह्याच्या मागची काय कारणमीमांसा तीही आपल्याला समजून घ्यायला हवी असं मला वाटतं. ह्या सगळ्या गुन्हेगारीच्या ऍस्पेक्ट्स होत असताना तुम्ही आता सांगितलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर हे प्रिव्हेंट कसं करायचं किंवा यातनं वे फॉरवर्ड कसं आहे की या गोष्टी थांबतील यासाठी किंवा कमी होतील, त्याचं प्रमाण कमी करता येईल, दाहकता कमी करता येईल, यासाठी आपण काय करू शकतो किंवा काय पावलं उचलली गेली पाहिजेत? आपल्याकडे तिहारचं जे जेल आहे ते आशिया खंडातलं खूप मोठं जेल जे दिल्लीमध्ये हे आहे. तर त्या जेलमध्ये ना काही वर्षांपूर्वी एका भारतीय महिलेने जे आता याच्यामध्ये जे आता आउट ऑफ इंडिया सेटल आहेत पीएचडी, त्यांनी त्या तिहारच्या जेलमध्ये पीएचडी या सगळ्या लैंगिक हिंसाचाराचे जे आरोपी आहेत, त्या सगळ्या लैंगिक हिंसाचाराचे जे आरोपी आहेत त्यांच्यावरती त्यांनी पीएचडी केली होती. आणि त्यांच्या पीएचडीचा टॉपिक होता वाय मेन रेप, पुरुष बलात्कार का करतो. तर ह्या सगळ्या तिथे असणाऱ्या सगळ्या आरोपींची जाऊन त्यांनी जेव्हा तिथे मुलाखत घेतली त्यांच्या पीएचडी थिसिसच्या अनुषंगाने, तेव्हा बऱ्याच म्हणजे एक ऑन अन एव्हरेज 60-65% पुरुषांचं किंवा 60-65% आरोपींचं, पुरुष म्हणणार नाही मी, तिथे असलेल्या आरोपींचं असं मत होतं की आम्हाला आजपर्यंत आमच्यासोबत कधी कोणी कन्सेंट बद्दल बोललेलं नाहीये. आजपर्यंत आमच्यासोबत कधी कोणी महिलांना हे आवडतं हे आवडत नाही याच्याबद्दल कधी बोललेलं नाहीये. किंवा बऱ्याच तिथल्या आरोपींचं जेव्हा आम्ही इथे सुद्धा पुण्याच्या जेलमध्ये, जेव्हा आम्ही येरवड्याच्या जेलमध्ये जातो तिथल्या आरोपींच्या सोबत आम्ही बोलतो. मी डिफेन्स साईडला सुद्धा काम करते, मी म्हणजे महिलांच्या बाजूने सुद्धा हे करते. तेव्हा जेव्हा त्या महिलांच्या सोबत आम्ही बोलतो तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की आमच्या सोबत हे आम्हाला कधी सांगितलंच गेलेलं नाहीये. आम्ही आमच्या घरात लहानपणापासून हेच बघत आलोय की माझ्या वडिलांना वाटलं तसं त्यांनी माझ्या आईला ट्रीट केलं, माझ्या भाऊजीला वाटलं तसं त्यांनी माझ्या बहिणीला ट्रीट केलं, माझ्या काकाला वाटलं तसं त्यांनी माझ्या काकूला ट्रीट केलं. आणि या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, की मला आज वाटतं या महिलेच्या सोबत मला असं वागायचं आणि मी तसं वागून मोकळं झालोय. इतक्या मोठ्या लेवलपर्यंत ह्या गोष्टी अक्युमुलेट होत जातात. आणि मग जेव्हा आपण म्हणतो म्हणजे मध्यंतरी सेक्स एज्युकेशनच्या संदर्भात खूप मोठा म्हणजे लैंगिक शिक्षण देण्यासंदर्भात, स्वतंत्र लैंगिक शिक्षण हा विषय अभ्यासक्रमाचा भाग असण्यासंदर्भात जेव्हा चर्चा व्हायला लागल्या होत्या किंवा ज्याच्या संदर्भात जेव्हा बोलायला लागलो होतो, तेव्हा आपल्याकडचे एक राजकारणी किंवा आपल्याकडचे एक तथाकथित मोठ्या नेत्यांनी असं सांगितलं होतं की मग आता बलात्कार रोखण्यासाठी आपण काय करायचं, तर क्लासरूम्समध्ये मोठे पडदे लावून त्याच्यावरती पॉर्नोग्राफिक फिल्म्स दाखवायचे आहेत का, की शिक्षकांनी हे वर्गात करून दाखवणं अपेक्षित आहे. मी एक आर्ग्युमेंट इतकं पण त्यावेळी ऐकलं होतं की सेक्स एज्युकेशनच्या बाबतीत की कुत्र्याला, मांजराला, बैलाला, गाईला कोणी शिकवतं थोडी सेक्स करायचं, ते करतात ना. तर शिकवण्याची काय गरज आहे किंवा ते सांगण्याची काय गरज आहे? पण कुत्रं, मांजर, गाय, वासरू आणि माणूस यांच्यामध्ये फंडामेंटल फरकच हा आहे की आपण विचार करू शकतो. आपण विचार करणारा प्राणी आहोत. माणसाला आपण विचारशील प्राणी म्हणतो. आणि मग कधी कधी आपण हे सगळे जास्तीचा जो विचार करतो ना, तो कसा लिमिटमध्ये ठेवायचा, तो कसा व्यवस्थित विचार करायचा, समोरच्या व्यक्तीची कन्सेंट कशी घेता येऊ शकेल, ती व्यक्तीही त्याच्यामध्ये स्वतःचा आनंद शोधू शकेल अशी स्पेस कशी निर्माण करायची, हे सगळं समजून घेण्यासाठी सेक्स एज्युकेशनची गरज आहे. जसा कुत्रा म्हणजे हे तुम्ही आता उदाहरण दिलं तर याच्यातनं आपण फक्त हे डिस्कस करतो आणि मी माझ्या पुढच्या मुद्द्याकडे येते नाही की म्हणजे जसं एका आपल्याकडे कुटुंब काही राजकारण्यांनी किंवा काही सामाजिक क्षितिजावर सध्या अस्तित्वात असलेल्या लोकांचं हे आर्ग्युमेंट होतं, त्यामुळे मी ते तुमच्या अगदी समोर मांडलं. येस येस 100%. तर ह्या लोकांनी आर्ग्युमेंट करताना लक्षात घ्यायला पाहिजे की माणूस किंवा आपण स्पेशली भारतीय व्यवस्था आपली, साऊथ एशियन कम्युनिटी आपली ओव्हरऑल जी आहे, आपण कुटुंब प्रधान समाज व्यवस्थेत येतो. आपल्यामध्ये आणि युके मध्ये, आपल्यामध्ये आणि युरोपमध्ये आपण खूप अभिमानानं सांगतो की आमची कुटुंब व्यवस्था अशी आहे, आमची विवाह संस्था अशी आहे, आपल्याकडे विवाह एक संस्कार म्हणून बघितला जातो, वगैरे 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 सगळं. या सगळ्या प्रकरणात या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललो तर तो खूप एक मोठा खरं तर डोमेन आहे चर्चेच्या डोमेन. साठीचा. तर हे सगळं आपण जेव्हा बोलतो तेव्हा म्हणजे अगदी तुमच्या फॅमिलीमध्ये असलेले फॅमिली डायनामिक्स, तुमच्या घरात असलेल्या इक्वालिटीच्या संदर्भातल्या हे, तुमच्या घरात स्त्री पुरुष नात्यांच्या संदर्भात असलेल्या सगळ्यात ज्या काही भूमिका आहेत,
म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून की माझ्या घरात असलेल्या मुलाच्या वाढदिवसाला मी क्रिकेट ची बॅट किंवा बंदूक घेऊन येते, पण मुलीच्या वाढदिवसाला मी बार्बी डॉल घेऊन येते. तर आपण हे कुठपर्यंत झिरपत नेलेलं आहे, कुठपर्यंत पाझरत नेलेलं आहे. आणि मग जेव्हा तो मुलगा किंवा तो पुरुष मुलगा वयात यायला लागतो, मोठा व्हायला लागतो, तेव्हा तो स्वतःला कायम एका डॉमिनंट किंवा प्रोटेक्टरच्या याच्यातनं बघतो, आणि ती मुलगी स्वतःला मला कायम कुणाच्या तरी प्रोटेक्शनची गरज आहे या याच्यातनं ती वाढतीये का कुठेतरी. हे जे काही बदलतंय, हे जे काही चेंज होतंय, हे शहरी पातळीमध्ये शहरी पातळीवरती थोडंसं वरवरती जर बघितलं तर बदल होताना दिसतील आपल्याला. पण शहरातच म्हणजे पुण्यात एक 4-4.5 महिन्यांपूर्वी पुण्यातल्या सिंहगड जो आपण अगदी पॉश किंवा इलाइट एरिया म्हणतो, 4.5-5 महिन्यांपूर्वी त्या सिंहगडच्या एरियामध्ये एका 14-14.5 वर्षाच्या मुलीचं लग्न होताना आम्ही जाऊन थांबवलंय पोलिसांची मदत घेऊन. आणि हे मी तुम्हाला कुठल्या गावातलं किंवा कुठल्या असं अगदी खेड्यातलं एकदम अगदी कुठल्या तरी कोपऱ्यातलं उदाहरण देत नाहीये. मी तुम्हाला 1857चं उदाहरण देत नाहीये. मी तुम्हाला 2026 मधलं उदाहरण देतेय. जळगाव जिल्ह्यामध्ये 2025ला म्हणजे 31 डिसेंबर ज्या दिवशी आपण साजरा केला, नवीन वर्षाचा उन्माद ज्या दिवशी आपण ज्यावेळी करत होतो, त्या दिवशी 2 मुली झाल्यात आणि तिसरी ही मुलगीच आहे. म्हणून त्या मुलीच्या नाकातोंडात तंबाखू टाकून तिला मारून टाकलं गेलं आणि नंतर उशीखाली तिचं प्रेत काही काळ दाबून ठेवलं गेलेलं होतं की ती परत जिवंत होऊ नये. हे आपण 2026 सालचं बोलतोय. आणि ह्या सगळ्या उजेडात आलेल्या घटना आहेत, ज्या रिपोर्ट होत नाहीत, ज्या बाहेर येत नाही, ज्याच्याबद्दल बोलल्या जात नाही. अशा 14-14.5 वर्षांच्या मुलींची सर्रास लग्न आजही आपल्या आजूबाजूला घडतात, होतात, होऊन जातात, कळते नाही, माहिती पण पडत नाही. मग हा ही बाललैंगिक हिंसाचाराचंच हे आहे ना. मग आपल्याला कायदा कसा अजून कायदा स्ट्रिक्ट आहे जर तुम्ही कायद्यांमधली कलमं वाचलीत, त्याच्या संदर्भात असलेली शिक्षा वाचलीत. हा खरंच स्ट्रिक्ट, हे सगळी शिक्षेची कलमं हे कठोर आहेत. पण ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती सिम्प्लिफाईड होण्याची जी गरज आहे, कायदा सोप्या भाषेत लोकांपर्यंत येण्याचा, तो माझ्या दररोजच्या जगण्याचा भाग होण्याची जी प्रोसेस आहे, संविधान माझ्या दररोजच्या जगण्याचा भाग होण्याची जी प्रोसेस आहे, वयात येताना होणारे शारीरिक मानसिक बदल समजून घेण्याची जी प्रोसेस आहे, लैंगिक शिक्षा समजून घेण्याची जी प्रोसेस आहे, हे याच्यावरचं लॉंग टर्म उत्तर आहे. आज 2-4 लोकांना भरचौकात फाशी दिल्याने काहीच खरं तर बदलणार नाही, कारण हे सगळे प्रयोग अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये करून झालेले आहेत. आपल्याकडे फेक एन्काउंटर सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात झाले. त्याच्यानंतर काय बदललं? फॉरेन कंट्रीजमध्ये हे सगळे प्रकरण झाल्यानंतर तिथलं तिथलं लैंगिक हिंसाचाराचं प्रमाण कमी झालंय किंवा बंद झालंय का? तर मॅम, हे सगळे एवढे कॉम्प्लिकेटेड विषय असताना किंवा एवढी गुंतागुंत या सगळ्या विषयांमध्ये असताना आणि त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण एवढं वाढत असताना सरकारी बाजूनं एक आर्ग्युमेंट येते. म्हणजे सरकार थेट आर्ग्युमेंट करत नाही, पण सरकार समर्थक लोक असलेली किंवा ज्या सरकारच्या पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांचं एक आर्ग्युमेंट येत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये गुन्हे जास्त नोंद होत आहेत, बाकी राज्यांमध्ये तेवढे गुन्हे नोंदच होत नाहीत, त्यामुळं महाराष्ट्र टॉपला दिसतोय. पण महाराष्ट्र टॉपला वगैरे काही नाहीये किंवा महाराष्ट्रात एवढे गुन्हे घडतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे, या आर्ग्युमेंटकडे कसं बघता तुम्ही? सर्वप्रथम मला एक क्लिअर करायचंय की मी कुठल्याही राजकीय पक्षासोबत असोसिएटेड नाहीये. मी कुणाची प्रवक्ती वगैरे म्हणून इथे काहीच बोलण्यासाठी बसलेली नाही. मी एक वकील आहे आणि कायदेशीर दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. ग्राउंड लेवलला काम करते, त्या ज्या रियालिटीज आहेत त्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करत असते. हे जे काही सगळं एनसीआरबीचा डेटा समोर आलाय, त्याच्यानंतर असं एक आर्ग्युमेंट जे तुम्ही म्हणताय ते पुढे येतंय की आपल्याकडे गुन्हे नोंदवण्याचं किंवा नोंद होण्याचं प्रमाण मोठं आहे म्हणून हा आकडा खूप मोठा झालेला दिसतो. खरं तर ग्राउंड रियालिटीवरती या सगळ्या लोकांनी जर येऊन बघितलं, खरंच याच्यावरती येऊन बघितलं, तर यांच्या लक्षात येईल की किती तफावत आहे घडलेल्या गोष्टीमध्ये ऍक्च्युअल कोर्टात येणं आणि हे सगळं रिपोर्ट होणं किंवा पोलीस स्टेशन पर्यंत जाणं. त्याच्यात जे काही सगळं ते बाईला सहन करावं लागतं, त्याच्यातनं जे काही ड्रॉपआउट होण्याचं पर्सेंट जे खूप मोठं आहे, हे यांनी समजून घेणं किंवा हे यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ही सुद्धा याच्यात लक्षात घेणं गरजेचं आहे की जेव्हा हे म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत नाहीये, तेव्हा हे मान्य करतायत की महाराष्ट्रात गुन्हे घडतायत. आणि आपण मग परत आपलं कंपॅरिझन कुठे करतोय? बिहारपेक्षा आमच्याकडे कमी येता, उत्तर प्रदेशपेक्षा आमच्याकडे कमी येता, किंवा त्यांच्याकडे जितकं सिरियस किंवा हिनियस आहे ना, जितकं घृणास्पद आहे ना, त्याच्यापेक्षा कमी घृणास्पद आहे आमच्याकडचं. म्हणजे त्या वाईटापेक्षा माझं वाईट जरा चांगलंय, ते खूपच वाईट आहे, माझं त्याच्यापेक्षा थोडं कमी वाईट आहे, अशी तुलना आपण करतोय का? असं आपण त्या कंपॅरिझन मध्ये मग मी बरा आहे असं आपण म्हणतोय का?
जर आपण तेही म्हणत असू, तेही मान्य करत असू, तर तेही आर्ग्युमेंट चुकीचंच आहे. कारण माझ्याकडे गुन्हे घडतोय हे आपण मान्यच करतो आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे लाँग टर्म उपाययोजना नाही हे आपण मान्यच केलेलं आहे. फक्त मी त्यांच्यापेक्षा कसा कमी वाईट आहे हे दाखवण्याचा हा केविलवाला प्रयत्न मला या सगळ्या आर्ग्युमेंटमधनं वाटतो. आणि दुसरी अजून एक पुढची महत्वाची गोष्ट या सगळ्या प्रकरणामध्ये ही सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की हे सगळं ही जी काही सगळी स्टेटमेंट येतात हे कुठल्या बाजूने येतात किंवा कुठल्या कारणाने येतात किंवा कुठल्या पार्श्वभूमीवरती येतात. अशोक खरात सारखी प्रकरणं आपल्याकडे घडताना दिसत आहेत किंवा अशी सगळी प्रकरणं आपल्याकडे जेव्हा घडताना दिसत आहेत की ज्याच्यामध्ये सरकारलाच प्रश्न विचारले जात आहेत. सरकार त्याच्यावर काय करतंय, लॉंग टर्म उपाययोजना काय आहेत ही प्रश्न विचारले जात आहेत. मग ती जेव्हा लॉंग टर्म उपाययोजना आपल्याकडे नाहीये तेव्हा मग हे आकडेच कसे चुकीचे आहेत. आणि हे कुठल्याच प्रायव्हेट याच्यातनं आलेले आकडे नाहीयेत, हे कुठल्या विशिष्ट पार्टी पक्षाचे आकडे नाहीयेत, हे सरकारने दिलेले आकडे आहेत. हे गव्हर्नमेंटच्या एका एजन्सीने सर्वे करून आणलेले आकडे आहेत. मग ह्याच्यावरती ह्याच्या संदर्भात गव्हर्नमेंटमध्येच एक वाक्यता नाहीये का, असे सुद्धा अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण करता येऊ शकतील, जे आपल्याला त्या सगळ्या पॉलिटिकल पॅरेडिम मध्ये मला जायचं नाहीये, त्या सगळ्याच्यातनं मी बोलत नाहीये. पण लॉंग टर्म उपाययोजनेचे आपल्याकडे असलेला अभाव, ते आपलं अपयश झाकण्यासाठीचं हे कुठलं तरी एक अत्यंत दुर्दैवी आर्ग्युमेंट आपण जे पुढे घेऊन येतो, ह्याला खरं तर सपोर्ट करायला नको किंवा हे आर्ग्युमेंट पुढे व्हायला नको. घडलंय म्हणजे हे आपल्याकडे, आपण खरं तर याचा अभिमानही बाळगायला हवा ना मग एका अर्थी, की आपली किमान सिस्टीम एवढी ही आहे की रिपोर्टिंग करण्या इतपत हिंमत दाखवतायत महिला किंवा तितकी आपण हे करू शकतोय. याही अँगलने आपण याच्याकडे बघू शकतोय का किंवा बघायला हवं असंही मला या निमित्ताने सांगावं असं वाटतंय. तर ह्या होत्या परिक्रमा खोत मॅडम, त्यांचे ग्राउंडवरचे एक्सपिरियन्स, त्यांचे कोर्टातले एक्सपिरियन्स, किंवा ज्यावेळी लोकांमध्ये, महिलांमध्ये, बालकांमध्ये त्या जे काम करतायत किंवा रस्त्यावर उतरून लढाई लढणं ज्याला आपण म्हणतो, किंवा लॉंग टर्मच्या ज्या उपाययोजना आहेत ते करण्याचा प्रयत्न करतायत, आणि त्यातून त्यांना जे अनुभव आले आणि त्या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये त्या ज्यावेळी या आकडेवारीकडे बघतात त्यावेळी त्या आकडेवारीचं गांभीर्य आणि त्याची दाहकता ही आपल्या लक्षात येते. मॅडम, तुम्ही आमच्याशी जोडल्या गेलात, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिलात, तुमच्या कोर्टाची कामं सुरू आहेत किंवा ग्राउंडवरची कामं सुरू आहेत, त्यातूनही तुम्ही आमच्याशी हा संवाद साधलात. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपण वेगवेगळ्या विषयांवर अशीच लॉंग टर्म किंवा दीर्घकालीन चर्चा करत राहू, त्यावरच्या उपाययोजनांबद्दल आपण बोलत राहू, आणि प्रामाणिकपणे समाजामध्ये या विषयांवर चर्चा होणं किंवा मुक्तपणे बोलणं जाणं हाच आपला यामागचा उद्देश आहे, किंवा किमान लोक याबद्दल विचार तरी करायला लागतील हा आपला उद्देश आहे. आणि तो उद्देश सफल करण्यासाठी आपण कायम तुमच्याशी बोलत राहू, तुमच्या संपर्कात राहू. तुम्ही यानंतरही आम्हाला असा वेळ द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. आणि इतक्या महत्वाच्या विषयावरती इतकी बहुविध चर्चा घडवून जे तुम्ही आणताय हे खूप महत्वाचं आहे. लॉंग टर्म उपाययोजना आपण काय करू शकतो हा विचार येणं आणि त्याच्यासाठी चर्चा, किंवा चर्चेला सुरुवात करणं हा पण विचार खूप महत्वाचा आहे. मोठं काम करताय तुम्ही, महत्वाचं काम करताय, त्या कामाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुम्हाला जेव्हा जिथे कुठे ज्या कपॅसिटीत मी मदत करू शकेल तिथे कायम मी तुमच्या सोबत असेल. थँक्यू सो मच. खूप आभार मॅडम.